गंगे गोदे यमुने नमस्कार मंडळी, मी गुरु पाताडे लाईफस्टाईल कोकणवरती तुमचं स्वागत असा। हां, तर गेल्या वर्षी 22 जानेवारीक श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली होती आणि त्या निमित्तान पूर्ण भारतात त्याच दिवशी कार्यक्रम होते। पूर्ण भारतात म्हणजे तसेच आमच्या गावात पण होते। प्रत्येक वाडीच्या मंदिरातना कार्यक्रम केले जात होते आणि त्याचप्रमाणे आमच्या वाडीत पण गेल्या वर्षी कार्यक्रम झालो। तो यूट्यूबला हा माझ्या तुम्ही जाऊन चेक करू शकतास किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन। तर यंदा पण आम्ही असा ठरवला की गेल्या वर्षी जसं आम्ही कार्यक्रम केला तसंच यंदा पण आमका कार्यक्रम करूचा। त्यासाठी हे आम्ही आज जमला। इकडे थोडी मंदिराची साफसफाई चालू आहे आणि सगळे लोक जमले ते बघा। तेचोच आज एक मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते। चला आपण व्हिडिओ चालू करूया। दुसऱ्या मोबाईलवरनं माझा हे बघा अपलोडिंग चालू हा। मी सगळा व्लॉगिंग वगैरे सगळं अपलोडिंग एक्सपोर्टिंग सगळं ह्याच्यावरनंच करते। जो फक्त कधी वापरते, जो आता शूटिंग करते ना त्या मोबाईलने कधी वापरते। तिकडे अपलोडिंग चालू हा म्हणजे ह्या यूट्यूबरचा लई मोठा स्ट्रगल आहे। आता मी 5G माका हा तिकडे देवळात 1 MBPS 2, 3, 4 मध्ये 5, 6 येतात। पण 10 GB व्हिडिओ असल्यामुळे तो लय वेळ जाता अपलोड होक। त्याच्यामुळे मी एका जागेवर बसलो आहे, फिरले पूर्ण गडगे फिरले, पूर्ण आवार फिरले आणि ह्या जागेवर थोडासा नेटवर्क चांगला येतं म्हणून हाही बसले मी आहे। म्हटलं आहेनाच आपण थोडासा आपल्या कार्यक्रमासंदर्भात थोडासा आपण बोलूया। मग अशी बोलले नाही कारण का स्पीकर चालू होतो। स्पीकर चालू असल्याच्यानंतर कॉपीराईट येतात, त्याच्यामुळे आपल्याला बोलू काय बोललं तरी काय फायदा नाही। कॉपीराईट दिल्याच्यानंतर पूर्ण त्या व्हिडिओची वाट लागून जाता। त्याच्यामुळे आता सायलेन्स हा थोडा म्हणून मी बोलते। आता पुंडलिक नानाने माका चाय वगैरे आणून दिला नाही, हे बघा चाय पिते। ठीक आहे, चला। हा आमचा आवळेश्वराचा मंदिर आणि इकडे जेवण चालू आहे बघा। इकडे या पाणी इकडे आमच्या गुरव काकांचा जेवण चालू आहे बघा। काम झालं बरं का? भजन चालू झाला, सगळ्यांना केव्हा
आमचा भजन झाला, नाचून नाचून आमकांचं दमुक झाला. आता आरत होणार, आरतीनंतर जेवण, जेवणानंतर मग बॅक टू द होम. देवशा कसं वाटलं तुला? मजा येते. शूटिंग केलं ना व्यवस्थित माझी? हां ठीक आहे. चला आता मी व्हिडिओ काही नाही एंड करीत, जेवणाचा थोडासा दाखवता नंतर बोलतोय. चला.
आरती पण झाली, गाराणं पण झाला. गाराण्यानंतर भजनाचे लाडू पण वाटून झाले मोतीचूरचे. आता जेवण आहे. जेवल्याच्या नंतर मग काय आमचा कार्यक्रम संपलो. तर जेवणाचा अजून व्हिडिओ माका बनवतो बाकी हा. नाक सुरुवात झाली. अर्ध्यांका म्हणजे महिलांका आमच्या ह्या स्टेजवरती जेवण वाढलेला. पुरुषांका आतमध्ये झाले तिकडे चालू आहे जेवण. कार्यक्रम तुमका कसं वाटलो? हा छान होतो. म्हणजे पहिल्यांदाच बघितलंस की कार्यक्रम असो? हां नाही नाही हे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळ्याचं गेल्या वर्षी पण होतास? होय छान झालं ना. आमचा भजन बिजन कसा आला? घेऊन येतात हे बघा. चलो जमत नाही तरी भात घेऊन येत आहेत. हो नमस्कार. बघा ही मंदिराची मागची बाजू आहे बघा. आणि मंदिराच्या राईट साईडला आमची ती शेड आहे. आणि जेवण वगैरे आम्ही इकडे करतो हे बघा. आणि ती तिकडे बावड्या चालू आहे इकडे बाय. भाजी 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 तकडे पण वाढली नाही. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. जय श्रीराम. लागे पागोळती पक्वाने दुसरी अनेक कुसरी पात्रांतरा शोभती. जेव्हा पोट बरी नसे तिळबरी शंका कशाची तरी. नमः पार्वतीपते. हर हर महादेव. द्रुताचा वरी सोन घ्या लवण घ्या पोया
पारे घ्या मग तुम्ही ते सर्व घ्या कृष्णाच्या उदकाशी घ्या मग तुम्ही विश्वेची नामाची घ्या नमस्कार अरे तुळशी मंदिरीचा असा विठ्ठल पाहिला पंढरीचा नमस्कार पार्वती अरे महादेव हा काय पुतळा हा पात्री जेवण जेविता बळे पात्रे जितो बक्षिला ज्याची जीवनिता वनात फिरता सूर्याच प्राप्ती सदा बोले विठ्ठल हा पदार्थ मग शर्मांशीचा वागला नमस्कार पार्वती अरे महादेव अरे बापरे फार कष्ट निजहिताच मी व्यंतलो वारी शीघ्र संसार यातना वारी शीघ्र संसार यातना हे दयानिधे श्री गजानना नमस्कार अरे महादेव पुढे पुढे पाणी इकडे हेंका घाल पाहिजे पाणी नाही दैत्य भावना मला दैत्य भावना श्री गजानना नमस्कार पार्वती गंगे गोदे यमुने गंगे गोदे यमुने माझा नव्हे तुझाची हा बाळ जतन करी घेया ते जतन करी घेया ते स्वाधीन केला नका पिता नाळ नमस्कार पार्वती अरे महादेव डबल बारी लागलेली या श्लोकांची हे ना ते आयुष्य कसे हा रिप्लाय द्यायचो हा पदा तुमगा अरे जय श्रीराम गप झालो बुवा समोर तो एक नंबर हा गप झाला बुवा तो बुवा पण काय कमी नाही हा अरे राम मंत्र सोपाज पारे जय श्रीराम जय श्रीराम बुवा हरलास नाही हरूचा नाही आपल्या उडवा महादेव हा भेटलो कोटो भेटलो चल एक नंबर बॅडमिंटन महिला वर्गाची ही दुसरी पंगत आता जी दाखवली ती तिकडची दुसरी म्हणजे तिकडे दोन इकडे दोन असे चार पंक्ती बसलो आणि थोडी माणसाची उंची असतील बघूया
कोण कोण होती ह्यो व्हिडिओ तुमका कसो वाटलो तो म्हाका कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलो तर शेअर करा. चला, जय श्रीराम.